हमारे यहाँ फर्नीचर, पलंग, सिंगारदान, सोफा सेट, अलमारी, डाइनिंग टेबल, फ्रिज, कंप्यूटर टेबल और दीगर कंपनियों के फर्नीचर दस्तियाब है। एक मरतबा तशरीफ लाकर खिदमत का मौका दे। प्रोप्राइटर मौलाना शबीर साहब, डीलक्स फर्नीचर मॉल एंड होम अप्लायंसेज, फ्रूट मार्केट के सामने, माल्टेगिरी रोड, कामठा, नांदेड़। भीती आहे की नागरिकांचा जो इरिस्पॉन्सिबल बिहेवियर आहे त्याच्यामुळे कुठेतरी मला आणि प्रशासनाला आम्हाला भीती वाटत आहे की वॅक्सिनेशन आपण जर बघितलं की वेव्ह 2 मध्ये ज्या लोकांनी वॅक्सिन घेतली त्यांना कमी याच्यामध्ये त्रास झाला आणि सिरियसनेस झालेला नाही, परंतु अद्यापही फक्त पहिला डोस आपल्या नांदेडकरांनी 67% लोकांनी पहिला डोस घेतलेला आहे आणि 25% लोकांनी सेकंड डोस घेतलेला आहे। त्यामुळे आता आम्ही असा निर्णय घेतलेला आहे की आज आम्ही सगळ्या आपल्या नांदेडमधले सगळे जे असोसिएशन आहे, दुकानदार, हॉटेल, त्याच्यानंतर शाळा, त्यानंतर ट्रॅफिक, ट्रॅव्हल, सगळ्यांना आम्ही बोलवलं आहे। त्यांना आम्ही त्यांच्या नियमांची आणि त्यांच्या जबाबदारीची त्यांना आता आम्ही रोखठोकपणे आम्ही त्यांना त्यांचं माहिती करून देणार आहे की हे आदेश आहे। जर एखाद्या माणसाने विदाऊट वॅक्सिनेशन दुकानात आलं तर काय होतं आणि तुमच्यावर काय फाईन होईल आम्ही त्यांना रोखठोक आता सांगणार आहे आणि त्यासाठी आम्ही भरारी पथकं सुद्धा बनवलेले आहे। मागच्या 2 दिवसापासून आम्ही सॉफ्टली लोकांना सांगत होतो, आता उद्यापासून स्ट्रिक्टली आम्ही त्याच्यावर आमचं पूर्ण टीम, जसं कोविडच्या सेकंड लाटमध्ये आम्ही रस्त्यावर उतरून आमचं प्रशासन काम केलं त्याच प्रकारे आता वॅक्सिनेशन घेण्यासाठी आम्ही लोकांना सांगणार आहे। कारण उद्या जर तिसरी लाट आली आणि जर कोणाची त्याच्यामुळे दुर्दैवी मृत्यू झाली तर यासाठी ज्या लोकांनी वॅक्सिन नाही घेतलेलं आहे असे लोक जबाबदार राहणार आहे। त्यामुळे माझी एक नम्रपणे सगळ्या नांदेडकरांना विनंती आहे की आपण तात्काळ जवळपास नांदेडमध्ये 400 सेंटर आपण वॅक्सिनेशनसाठी उघडलेले आहे आणि तिथे जाऊन त्याच्या नागरिकांनी लवकरात लवकर वॅक्सिन घ्यावं आणि स्वतःला आणि स्वतःच्या परिवाराला आणि सगळ्या नांदेडकरांना प्रोटेक्ट। अस्सलाम वालेकुम, मैं अखिल मिर्जा। हमें उम्मीद है कि आपको हमारा चैनल अच्छा लगता होगा। लेटेस्ट न्यूज अपडेट के लिए देखते रहे नांदेड़ उर्दू न्यूज और न्यूज के पसंद आने पर लाइक, शेयर और सब्सक्राइब करना ना भूलें।